नमस्कार मित्रांनो, मी तुषार जोशी स्मार्ट स्टडी या माझ्या यूट्यूब चॅनलवर आपल्या सर्वांचं स्वागत करतो। आज आपण पाहणार आहोत भारताचा भूगोल या संबंधित 40 महत्त्वाचे प्रश्न जे की विविध स्पर्धा परीक्षांसाठी अत्यंत उपयुक्त आहेत। हा भाग 7वा आहे। चला तर मग सुरू करूया। प्रश्न पहिला, संजय गांधी राष्ट्रीय उद्यान कोणत्या जिल्ह्यात आहे? ऑप्शन्स बघा। तर याचं योग्य उत्तर आहे मुंबई उपनगर। संजय गांधी राष्ट्रीय उद्यान हे मुंबई उपनगर या जिल्ह्यात आहे। पुढचा प्रश्न बघा, मुंबई बेंगलोर NH4 हा कोणता मार्ग आहे? पर्याय बघा, राष्ट्रीय महामार्ग, राज्य महामार्ग, जिल्हा मार्ग आणि ग्रामीण मार्ग। तर याचं योग्य उत्तर आहे राष्ट्रीय महामार्ग। मुंबई बेंगलोर NH4 हा राष्ट्रीय महामार्ग आहे, लक्षात ठेवा। पुढचा प्रश्न बघा, वृंदावन बाग कोणत्या राज्यात आहे? तर याचं योग्य उत्तर आहे कर्नाटक। वृंदावन बाग ही कर्नाटक राज्यात आहे। आपण चित्रामध्ये पाहू शकता वृंदावन बाग। पुढचा प्रश्न, मिठागरांचा जिल्हा कोणता? पर्याय बघा, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, रायगड आणि ठाणे। तर याचं योग्य उत्तर आहे रायगड। रायगड या जिल्ह्याला मिठागरांचा जिल्हा असे बोलतात। पुढचा प्रश्न बघा, चंद्रभागा नदीस कोणत्या नावाने ओळखले जाते? पर्याय बघा, तर याचं योग्य उत्तर आहे भीमा। भीमा नदीबद्दल काही माहिती दिली आहे, ती तुम्ही व्हिडिओ पॉज करून वाचू शकता। पुढचा प्रश्न, कोणती जमीन कसण्यास कठीण असते? पर्याय बघा, तर याचं योग्य उत्तर आहे वालुकामय जमीन। वाळूयुक्त जमीन ही कसण्यासाठी कठीण जाते, कारण त्याच्यामध्ये पाणी धरून ठेवण्याची क्षमता अत्यंत कमी असते। पुढचा प्रश्न बघा, डॅश हा भारताने अवकाशात सोडलेला पहिला उपग्रह होय। पर्याय बघा, आर्यभट्ट, स्पुटनिक, डायझर आणि मीर। तर याचं योग्य उत्तर आहे आर्यभट्ट। आर्यभट्ट हा पहिला उपग्रह सोव्हिएत युनियनच्या मदतीने भारताने अवकाशात सोडला होता। पुढचा प्रश्न बघा, भारतात लोकसंख्येच्या सर्वात कमी घनतेचे राज्य कोणते? तर याचं योग्य उत्तर आहे अरुणाचल प्रदेश। अरुणाचल प्रदेश हे लोकसंख्येच्या सर्वात कमी घनतेचे राज्य आहे, लक्षात ठेवा, महत्त्वाचा प्रश्न आहे। पुढचा प्रश्न बघा, चपराळा अभयारण्य कोणत्या जिल्ह्यात आहे? पर्याय बघा, तर यामध्ये योग्य उत्तर आहे गडचिरोली। चपराळा अभयारण्य हे गडचिरोली या जिल्ह्यात आहे। या अभयारण्याची माहिती दिली आहे, ती तुम्ही वाचू शकता। पुढचा प्रश्न, गोदावरीवरील जायकवाडी धरण कोठे आहे? पर्याय बघा, तर याचं योग्य उत्तर आहे औरंगाबाद। जायकवाडी धरण हे औरंगाबाद येथे आहे। आपण माहिती बघू शकता। पुढचा प्रश्न, मॅंगनीज खनिजाचे साठे कोणत्या राज्यात सर्वात जास्त आहेत? ऑप्शन्स बघा, तर याचं योग्य उत्तर आहे उडीसा। मॅंगनीज खनिजाचे साठे सर्वात जास्त उडीसा राज्यामध्ये आहेत। आकृतीमध्ये आपण पाहू शकता मॅंगनीज खनिजाचे साठे दिले आहेत राज्यानुसार। पुढचा प्रश्न, नैसर्गिक परिस्थिती कशावर अवलंबून असते? तर पर्याय बघा, पाणी, तापमान, वातावरण। तर याचं योग्य उत्तर आहे वरील सर्व। या तिन्ही घटकांवर नैसर्गिक परिस्थिती ही अवलंबून असते।
पुढचा प्रश्न बघा, भारतात सर्वात जास्त खनिज तेलाचे साठे कोणत्या ठिकाणी आहेत? ऑप्शन बघा, बॉम्बे हाय, दिग्बोई, अलंकेश्वर आणि बरौनी. तर याचं योग्य उत्तर आहे बॉम्बे हाय. सर्वात जास्त खनिज तेलाचे साठे हे बॉम्बे हाय येथे आहेत. आकृतीमध्ये आपण पाहू शकता. पुढचा प्रश्न, हिराकुंड धरण कोणत्या नदीवर आहे? पर्याय बघा, कावेरी, गोदावरी, महानदी आणि शरावती. तर याचं योग्य उत्तर आहे महानदी. हिराकुंड धरण हे महानदी या नदीवर आहे. पुढचा प्रश्न बघा, खालीलपैकी कोणते विधान बरोबर आहे? विधाने पहा. पृथ्वी सूर्याभोवती फिरते, सूर्य पृथ्वीभोवती फिरतो, सूर्य व चंद्र पृथ्वीभोवती फिरतात. तर याचं योग्य उत्तर आहे पृथ्वी सूर्याभोवती फिरते हे विधान बरोबर आहे. पुढचा प्रश्न बघा, जागतिक भूभागापैकी किती टक्के भूभाग भारताच्या वाट्याला आलेला आहे? पर्याय बघा, 1%, 2%, 2.4% आणि 3%. तर याचं योग्य उत्तर आहे 2.4%. जागतिक भूभागापैकी 2.4% भाग भारताच्या वाट्याला आलेला आहे. पुढचा प्रश्न बघा, सध्या भारताचा राष्ट्रीय प्राणी कोणता आहे? अतिशय सोपा प्रश्न आहे. तर याचं योग्य उत्तर आहे वाघ. वाघ हा भारताचा राष्ट्रीय प्राणी आहे आणि सर्वात जास्त वाघ भारतामध्ये आढळतात. पुढचा प्रश्न, रिश्टर हे डॅश तीव्रता मोजण्याचे एकक आहे? पर्याय बघा. तर याचं योग्य उत्तर आहे भूकंप. रिश्टर हे भूकंप मोजण्यासाठी वापरतात. पुढचा प्रश्न बघा, अवकाशातील ताऱ्यांच्या समूहाला डॅश म्हणतात? पर्याय बघा, आकाशगंगा, दीर्घिका, तेजोमेघ आणि तारकामंडल. तर याचं योग्य उत्तर आहे आकाशगंगा. ताऱ्यांच्या समूहाला आकाशगंगा असे म्हणतात. पुढचा प्रश्न बघा, भारतातील सर्वात मोठे नैसर्गिक बंदर कोणते? पर्याय बघा. तर याचं योग्य उत्तर आहे मुंबई. मुंबई हे सर्वात मोठे नैसर्गिक बंदर आहे. मुंबई शहराची माहिती दिली आहे, ती तुम्ही व्हिडिओ पॉज करून वाचू शकता. पुढचा प्रश्न, लोह व ॲल्युमिनियमचे प्रमाण कोणत्या मृदेमध्ये जास्त असते? पर्याय बघा, काळी मृदा, गाळाची मृदा, जांभी मृदा आणि पिवळसर मृदा. तर याचं योग्य उत्तर आहे जांभी मृदा. लोह व ॲल्युमिनियमचे प्रमाण हे जांभ्या मृदेमध्ये असते. तर जांभी मृदा काय आहेत, कशी आहे, त्याचे गुणधर्म काय आहेत ते त्याची माहिती दिलेली आहे, ती आपण व्हिडिओ पॉज करून वाचू शकता. पुढचा प्रश्न बघा, भारतीय दूरदर्शनद्वारा प्रसारित होणारे कार्यक्रम किती टक्के लोकसंख्येपर्यंत पोहोचतात? याचं उत्तर आहे 70% लोकसंख्येपर्यंत. दूरदर्शनद्वारा प्रसारित होणारे कार्यक्रम हे 70% लोकसंख्येपर्यंत पोहोचतात. पुढचा प्रश्न बघा, सर्वात लहान ग्रह कोणता? तर याचं योग्य उत्तर आहे बुध ग्रह. बुध ग्रह हा सर्वात लहान ग्रह आहे. पुढचा प्रश्न बघा, डिझेल इंजिनचे कारखाने सर्वात जास्त कोठे आहेत? पर्याय बघा, कोल्हापूर, सांगली, सातारा आणि पुणे. तर याचं उत्तर आहे सातारा. डिझेल इंजिनचे सर्वात जास्त कारखाने हे साताऱ्यामध्ये आहेत. प्रश्न क्रमांक 25, सध्या भारतातील राज्यांची संख्या किती आहे? तर याचं योग्य उत्तर आहे 29. पुढचा प्रश्न बघा, उपभोक्त्यापर्यंत सेवा हे कोणत्या वाहतुकीचे वैशिष्ट्य आहे? पर्याय बघा,
तर याचं योग्य उत्तर आहे रस्ता वाहतूक. पुढचा प्रश्न, स्वातंत्र्यानंतरच्या काळात कोणत्या शहराची प्रथमच नियोजनबद्ध रचना करण्यात आली? तर ऑप्शन बघा. याचं योग्य उत्तर आहे चंदीगड. स्वातंत्र्यानंतर चंदीगड या शहराची नियोजनबद्ध रचना करण्यात आली. चंदीगड शहराबद्दल माहिती दिली आहे, ती तुम्ही वाचू शकता. पुढचा प्रश्न, पुष्कर सरोवर कोठे आहे? पर्याय बघा. तर याचं योग्य उत्तर आहे राजस्थान. पुष्कर सरोवर हे राजस्थानमध्ये आहे. पुढचा प्रश्न बघा. डॅश हे जगातील सर्वात मोठे बेट आहे. तर याचं योग्य उत्तर आहे ग्रीनलँड. ग्रीनलँड हे जगातील सर्वात मोठे बेट आहे. याची माहिती दिली आहे, ती तुम्ही वाचू शकता. पुढचा प्रश्न, सर्व प्रकारच्या विकासात डॅश हा केंद्रबिंदू असतो. तर पर्याय बघा. याचं योग्य उत्तर आहे मानव. सर्व प्रकारच्या विकासात मानव हा केंद्रबिंदू असतो. पुढचा प्रश्न बघा. कोलार हे गोड्या पाण्याचे सरोवर डॅश या राज्यात आहे. पर्याय बघा. तर याचं योग्य उत्तर आहे कर्नाटक. कोलार हे गोड्या पाण्याचे सरोवर कर्नाटक राज्यामध्ये आहे. पुढचा प्रश्न बघा. खालीलपैकी कोणते बंदर लोह खनिज निर्यातीभिमुख आहे? तर पर्याय बघा. चेन्नई, कोलकाता, विशाखापट्टणम आणि कांडला. तर याचं योग्य उत्तर आहे विशाखापट्टणम. या बंदराविषयी माहिती दिली आहे, वाचू शकता तुम्ही व्हिडिओ पॉज करून. पुढचा प्रश्न बघा. भारतातील सर्वात पहिले जीवारण्य कोणत्या भागात स्थापित करण्यात आले? पर्याय बघा. तर याचं योग्य उत्तर आहे निलगिरी पर्वताचा भाग. भारतातील पहिले जीवारण्य हे निलगिरी पर्वताच्या भागात स्थापन करण्यात आले. पुढचा प्रश्न बघा. भारतातील सर्वात लांब रेल्वे मार्ग कोणता? पर्याय बघा. तर याचं योग्य उत्तर आहे कन्याकुमारी जम्मू तावी शताब्दी एक्सप्रेस. हा भारतातील सर्वात लांब रेल्वे मार्ग आहे. पुढचा प्रश्न बघा. सातपुडा पर्वतरांगेतील सर्वोच्च शिखर डॅश हे आहे. तर याचं योग्य उत्तर आहे धूपगड. धूपगड हे सातपुडा पर्वतातील सर्वात उंच शिखर आहे. पुढचा प्रश्न बघा. भारतातील लोकसंख्येपैकी किती भाग केवळ शेतीवर आधारित आहे? तर याचं योग्य उत्तर आहे 2/3 भाग. पुढचा प्रश्न बघा. गुरु शिखर हे डॅश पर्वतातील उंच शिखर आहे. पर्याय बघा. विंध्य, सातपुडा, अरवली आणि हिमालय. तर याचं योग्य उत्तर आहे अरवली. गुरु शिखर हे अरवली पर्वतातील सर्वोच्च शिखर आहे. पुढचा प्रश्न बघा. ग्रह हे आकाशातील गोल असून. पर्याय बघा. तर याचं योग्य उत्तर आहे ते सूर्याभोवती फिरतात व त्यांच्यापासूनच प्रकाश घेतात. सूर्य म्हणजे ताऱ्याभोवती. पुढचा प्रश्न. आफ्रिकेला काळे खंड का म्हणतात? पर्याय बघा. तर याचं योग्य उत्तर आहे तेथे कृष्णवर्गीय लोक मोठ्या प्रमाणात आहेत म्हणून त्याला काळे खंड असे म्हटले जाते. पुढचा प्रश्न बघा. जम्मू व काश्मीर या राज्यांमधील सालाल जलविद्युत प्रकल्प कोणत्या नदीवर आहे? पर्याय बघा.
तर याचं योग्य उत्तर आहे चिनाब. सालाल प्रकल्पाची काही माहिती दिली आहे, ती तुम्ही व्हिडिओ पॉज करून वाचू शकता. अशा प्रकारे 7व्या भागातील प्रश्न संपलेले आहेत. माझ्याकडे आणखी काही प्रश्न आहेत भूगोल विषयासंबंधित, ते मी पुढच्या भागामध्ये अपलोड करीन. तोपर्यंत तुम्ही माझे चॅनल स्मार्ट स्टडीला सबस्क्राईब करा आणि नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉनवर क्लिक करा. धन्यवाद.